हरी ओम, हरी ओम. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अफर्मेशन शिकणार आहोत. आरोग्यासंबंधी असो, प्रेमासंदर्भात असो, आपल्या अभ्यासासंदर्भात असो, व्यक्तिमत्त्वाच्या विकासाबाबत असो, लक्ष्यप्राप्ती असो, पैसा, धन-संपत्ती असो आणि अन्य काही तुमचे असतील छोटे-मोठे, अशा स्वरूपात काही अफर्मेशन आपण पाहूया, जे तुम्हाला खूप मदत करतात आणि यामध्ये पुढे घेऊन जाताना आपण जे रेकी हीलिंग करतो, त्यात तुम्हाला हेल्प होत असते. ठीक आहे. तर ही नंतर आपले लास्ट स्टेप म्हणजे लास्ट म्हणतो ना आपण ते शेवटी कारण हीलिंग करत-करत ज्यावेळी स्वतःचं हीलिंग करत असता बाबांनो, त्यावेळी अफर्मेशन्स काम करत नाही. कारण तुमची मनस्थिती, मनोभाव हा वेगळा असतो. कारण तुम्ही पॅनिक असता आणि पॅनिक सिच्युएशनचाच विचार करता आणि त्यात जर काय अफर्मेशन दिलं, तर ते निगेटिव्हवर जात असतं. म्हणून मी सुरुवातीला अफर्मेशन सांगत नाही, सांगितलं नव्हतं. कारण तुमच्या वेदनांनी किंवा तुमच्या त्या काही प्रॉब्लेमनी तुम्ही ग्रस्त असता. आता बऱ्यापैकी तुम्हाला विश्वास वाटला, रेकी काय समजलं. तुमचे पॅनिक सिच्युएशन्स कमी झाल्या, काहीतरी तुम्हाला आधार वाटायला लागला. आता तुम्ही इथून पुढे अफर्मेशन वापरली, की तुमचं काम फार फायदेशीर आणि लवकर होतंच. आलं का लक्षात? त्यामागचा एक हे असतं. आता अफर्मेशनमध्ये तुम्हाला सांगतो, आपण एखादं बघा गाणं छोट्या आवाजात एखादा टीव्ही बघतो, टीव्ही बघताना पिक्चर, मूव्ही थिएटरमध्ये. एखादा छोटा आवाज ऐकला तर तो कानात कायमचा राहतो की नाही राहत? एखादा डायलॉग असतो छोट्या आवाजात बोललेला. राहतो का लक्षात? मोठ्या आवाजातलं लक्षात राहतं का काय? नाही राहत. मला सांगतोय ते नीट ऐका मला काय म्हणायचं. तसंच आपण जिथं आपल्या तोंडातून जे शब्द जातात, आपण जे शब्द बोलतो, पण ते अधिक आपण थोडेसे स्लो, मोठे करत बोललात, तर त्याचा परिणाम शरीरावरती खूप चांगला होतो. आता तुम्ही बघता कोणाचं काय चाललेलं असतं, कोणाचा फोन काय कान लावून ऐकता. कसं लक्षात राहतं, ते असं तिकडं त्याचं ते असं नाही. तुमच्या डोक्यात बसतं आणि ते जर मोठ्याने बोललं तर तुम्ही लक्ष देता का रे? दुर्लक्ष करता का नाही? मग जर तुम्ही जर अफर्मेशनची सायकॉलॉजी पाहायला गेलात किंवा एनर्जीची सायकॉलॉजी सोडून देतो काय आपला विषय नाहीये त्यात. पण एनर्जी, शब्दांची, मंत्रांची एक स्पेसिफिक एनर्जी असते. ठीक आहे. आणि ती एनर्जी खूप सुंदर पद्धतीने काम करत असते. तिचा चांगला वापर केला तर आणि व्यवस्थित बोललात तर. तर तिचा खूप जरी वापर केला चुकीच्या पद्धतीने, तुम्हाला काही अफर्मेशनच व्यवस्थित देता नाही आली, तर ती एनर्जी तुम्हाला उलटच काम करते. लक्षात घ्या. आपण मनुष्य आहे. स्वतःला बघा, स्वतःच्या जीवनामध्ये प्रत्येक शब्द वापरता. त्याचा तुमच्यावरती कसा परिणाम होत असतो? कसा होत असतो? तुम्ही दररोज जे काय बोलता, जे काय करता, त्याचा तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होत असतो. आणि हे आपल्याला कळत नाही. नकळतपणे आपण टाळत असतो. आता एखादा व्यक्ती आजारी आहे. "हां, मी आजारीच असतो. हां, माझं असंच होतं, माझं तसंच होतं, हेच दुखतं." सारखं मनात बोलतो. म्हणजे 38 हर्ट्जवर जर तुम्ही जे काय बोलला मनातली मनात, हळू-हळू ते तुमच्या शरीरामध्ये जायला लागतं. मग तर 138 वर जाल, तुम्ही 420 हर्ट्जवर जाल, बोलाल. ठीक आहे. 530 हर्ट्जवर बोलाल, मोठ्या आवाजामध्ये हळू आता 38 हर्ट्ज आवाज ऐकू येत नाही, तो बाहेरच्याला. आपल्याला येतो फक्त वैयक्तिक. तुम्ही जे चिंतन करता प्रत्येक गोष्टीचं मनात चिंतन, छोट्या-मोठ्या गोष्टींचं डेली, त्याच गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतात. तुम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत बघा, अशाच गोष्टी घडतात. तुमचं चिंतन जे असतं ना, कोणाला वाईट बोलणं, कोणाला काय बोलणं, कोणाचं कारमी घेणं, कोणाचं काय घेणं, ह्या चिंतनामुळे तुमच्यावरती येऊन बसतं. जे करतो त्या व्यक्तीवरती येऊन बसतं. मग जे आपण अफर्मेशन बोलतो, जे काही बोलतो, तर तुम्ही त्या 38 हर्ट्ज पासूनचा वापर करायला सुरुवात केला, तर ते अधिक प्रकारे तुमच्यावरती कार्यरत होईल, काम करेल. आणि त्याचप्रमाणे 420, 430 हर्ट्जवर काम करायला गेलात, ते हे हळू. तर ते हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं. मग ही अफर्मेशन कितीही बोललात, तुम्ही किती होप्पोनो बोललात, फलाना बोललात, कोकोनो बोललात, आणखी काय बोललात, तर काय फरक पडणार आहे का? पहाटे उठून ओरडत बसला आकाशाकडे बघून, तरी काय फरक पडणार आहे का? त्याची एक मेथड असते बोलण्याची प्रत्येक अफर्मेशन. टायमिंग सुद्धा असतं. खाण्यापिण्याचा बी संबंध असतो. उपाशीपोटी बोललात तर खूप चांगलं. जरा असं फुगून बोललात खाऊन-पिऊन तर थोडंसं कंटाळवाणं अफर्मेशन
आळशी अफर्मेशन शब्द जातात. आता तुम्ही घरात बसता, अनेक लोकांशी विचार करता, विनिमय करता, चर्चा करता. एखाद्याविषयी चर्चा करत असता, बोलत असता. तो व्यक्ती आणि तुमचे संबंध तसेच होत जातात. तुम्ही एखाद्या आजाराविषयी आता तुम्हाला सांगतो, तुमच्या शब्दांची तुम्ही एखाद्या आजार पेशंटपाशी आहात आणि तिथून सारखं जाता येत आहे. मग तुम्हाला काय वाटतं, मी आजारी पडलो तर, मी आजारी पडले तर, वाटतं की नाही? पण काही दिवसांनी 2-4 दिवसांनी असं होतं, की तुम्ही सेम आजारी पडता. म्हणजे तुम्ही बोललेला शब्द मनातली मनात, तो जो बाहेर कोणाला ऐकायला सुद्धा गेला नाही. तो शब्द तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी रिसेप्टरी सिस्टम असते. ते लगेच एक्सेप्ट केलं आणि त्यावरती काम चालू केलं आणि तुमच्या जीवनामध्ये तसं घडायला लगेच युनिव्हर्सची एनर्जी, तुमची एनर्जी आणि युनिव्हर्सची एनर्जी कनेक्ट झाली आणि घडलं. लक्षात घ्या. कोण म्हणतं खूप कर्ज आहे, खूप म्हणतं कोण येत नाही गिराईक, का माझ्याकडे काय पैसाच थांबत नाही फलाना काही सारखं म्हणत राहतं, गिरवत राहतं. काही दिवसांनी काय होतं 8-10 महिना, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी परत त्याचं तसं होतं. त्याकडे पैसा येत नाही किंवा त्याकडे थांबत नाही, कर्ज वाढत जातं. सारखं अशा गोष्टी आपण चिंतत असतो म्हणून करतो. आता तुम्ही बघा तुमच्यामध्ये दररोज तुम्हाला हँडल म्हणजे ती तुमचा मीडिया करत असतो. मोबाईल अर्थात टीव्ही. तो कसा करतो बघा. तर तुमच्यावरती एक साधं अफर्मेशनचं त्यांनी रिमोट कंट्रोल टाकलंय. साध्या ॲड्स असतात. त्या ॲडची भाषा कधी बघितली का? तुमच्या डोक्यात कशा घुसतात त्या? बोलण्याची टेक्निक, पद्धत, त्यांचा हर्ट्स किती असतात शब्दांचे, बोलण्या शब्दामध्ये गॅप किती असतात. कधी पाहिलं का तुम्ही? ते अंदुरकर साहेब म्यूट करा. कधी बघितलं का? किती डोक्यामध्ये ॲड बसते ना, आपण तो प्रॉडक्ट्स घ्यायला तो माणूस आपल्या इथे नसतो. ती कंपनी माहिती बी नसते. कुठे आहे, काय आहे? अमेरिकेतील Acme सारखी अनेक कंपन्या. माहीत तरी असते की गाडी, तरी सुद्धा आपण त्या वस्तूकडे अट्रॅक्ट करतो, की तो माणूस आपल्याला बोलत नाही. तिसरंच कोणतरी बोलतंय समोरासमोर बी नाही टीव्हीतून. तरी ते शब्द माणसाच्या माइंडवरती कसं काम करतात. तुम्ही जर कधी सर्च केलंत YouTube, Googleला वगैरे, तर जे मोठे असतील 5 लोकं जगातले, ते सगळे आपल्या घरातले सामान आपलं घरच हँडल करतात. आपण काय घ्यायचं म्हणतो ना, काय नाही घ्यायचं, अशा सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला सर्च मारल्या मिळेल. तरी तिकडून ते कसं करत असतील? आपली जी ते माइंडसेट असतो, आपलं जे प्रत्येक गोष्ट आतमध्ये जाणारी असते, की काय पाठवायची, काय नाही, ती टीव्हीतून तुम्हाला समजतं ॲड देणार. मग कुठली नाही कुठली ॲड भावतेच का नाही 24 तासात कितीतरी ॲड बघतात. त्यातल्या बऱ्याचपैकी ॲड भावतात. एखादी फायनान्सची ॲड बघितली सारखी-सारखी तर सारखं वाटणार कर्ज घ्यावं, कर्ज घ्यावं. 100% कर्ज घेणार. कर्जाच्या मागे पळणार. Lakमेची आवडली ॲड तर 100% ती स्त्री तिला गरज असो नसो, ती प्रॉडक्ट ती घेतेच. का? टीव्हीतून सुद्धा सगळे ते जे बोलतात ना, सबकॉन्शियसमध्ये कॅच होतं तुमच्या. तुम्हाला गरज असो किंवा नसो, तुमच्या घरामध्ये ती कशी वस्तू पाठवायची हे काम ते सुद्धा करतात. न तुम्हाला कळता तुम्ही अंजान असता या गोष्टी. तुमच्याकडे काही आजार नसू द्या. तुम्हाला सांगतो तुम्ही जे आत्ता जे करता, ते 3.5 वर्षामध्ये घटायला तुमच्यासोबत सुरुवात होते. एखाद्या आजाराविषयी कधी तुम्ही चिंतन केलं 2-4 दिवस, 6 महिने, कोणाविषयी वाईट बोलला, कोणाच्या संबंधाविषयी बोलला, कोणाच्या कुठल्याविषयी बोलला, कुठली गोष्ट मॅनिफेस्ट केली असेल, काय केली असेल. तर अवघ्या 3.5 वर्षामध्ये किंवा एखाद्याला कॅन्सर असेल, कॅन्सरचा सारखा विचार करतोय. कॅन्सर नसला तरी कॅन्सरचा विचार करतोय. तर ती गोष्ट तुमच्या 3.5 वर्षामध्ये शरीर करायला सुरुवात करतं. ब्रह्मांडाची एनर्जी कनेक्ट होते. आणि ती एनर्जी कनेक्ट झाली की 3.5 वर्षात ती गोष्ट तुमच्यासोबत घडायला सुरुवात होते. 5व्या वर्षी 100% त्या माणसाला कॅन्सर होतो आणि ती गोष्ट घडतेच. एनर्जीचा फॅक्ट सांगतोय मी, कुठली सायकॉलॉजी नाही सांगत. हे एनर्जी फॅक्ट आहे. तुम्ही आत्ता जे करताय, मागे जे काय केलंय आणि जे करत असाल अजून मागे भूतकाळात, ती गोष्ट घडत जाते. म्हणजे आज आता तुम्ही ज्या गोष्टीबद्दल जास्त भीत असाल, जास्त फिअर वाटतो, त्याच्या अपोझिट तुम्ही ती घाबरून लांब-लांब पळता. तीच गोष्ट रिव्हर्स रिव्हर्स म्हणतो ना एनर्जी, रिव्हर्स एनर्जी, तर ती रिव्हर्स एनर्जी येते तुमच्यात. जेवढं त्या गोष्टीपासून पळाल, ज्या आजारापासून पळाल, दडवाल, लपवाल, लपाल
तेवढी रिव्हर्स जवळ-जवळ ती गोष्ट येत राहते. हे तर सगळ्याला अनुभव आहे. कोणाला वाटतं जॉब जाऊ नको, जॉब जाऊ नको, त्याचा जॉबच जातो. कोणाला वाटतं आजारी नको पडाय, नको पडाय, तरी पडत असतं. म्हणजे तुम्हाला अपोझिट आकर्षण जास्त वाढतं. कसं वाढतं, की जी गोष्ट तुम्ही नाही म्हणता, भिता, घाबरता, डर लागतो मनामध्ये, फिअर आणि अभाव जाणवतो. त्या गोष्टीकडं तुम्ही जास्त उलट आकर्षित होता. पॉझिटिव्ह गोष्टीकडं खूप 1% च आकर्षित होता तुम्ही. म्हणजे आपली नकारात्मक गोष्टीकडं माइंडचं जे काही रिसेप्टिव्ह मोडमध्ये तुम्ही एक्सेप्ट केलत सबकॉन्शियस माइंडनी, तो सबकॉन्शियस माइंड तुम्हाला त्याच गोष्टीकडे जास्त आकर्षित करणार, जी तुम्हाला नको होती, तीच तुमच्या जीवनात घडतं. हे सगळ्यांच्या जीवनात अनुभव असतील. आजाराबाबतीत हेच पडतं तुम्हाला सांगतोय. म्हणून अफर्मेशन देताना पहिल्यांदा मनात सुरुवात करायची असते. 4 वेळा मनात म्हणला. परत थोडासा आवाज काढला नकळत. त्यानंतर पुन्हा थोडासा वाढवला. तर ते तुमचे ऑटोमॅटिकली अफर्मेशन काम करायला लागतात. पण मी सांगितलेले फॅक्ट्स तुमच्या अफर्मेशन मागे कुठलीही भीती, लॅक नकोय. ज्या तुमच्या अफर्मेशन मागे भीती असेल, त्याच्या अपोझिटच तुमच्या जीवनात घडणारं. तुमच्याकडे पैसा येत नसेल असं तुम्ही बोलत असाल, पण अफर्मेशन देताय पैसा येऊ दे. पण घडणार कसं? नाहीच येणार. कारण त्याच्या मागं म्हणजे तुमच्या मागं कोण लपलंय? खांद्यावरती गोळी मारते आणखीन एक ती. पण ह्याचा विषय काय येतो असा? जेव्हा रेकीमध्ये काम करतो, एनर्जीच असतात. रेकी ही एक एनर्जी आणि दुसऱ्या बी एनर्जी आहेत. आता तुम्ही कधी डायमेन्शन शब्द ऐकला असाल. आता फर्स्ट डायमेन्शन हे काय असतं? पशु-पक्ष्यांचं वगैरे असतं. ठीक आहे. ते म्हणजे पशु-पक्षी राहतात, झाडं वगैरे हे त्यांचं डायमेन्शन असतं मराठी भाषेत. दुसरं डायमेन्शनमध्ये गेलात तर प्राणी मात्र वगैरे असतात. म्हणजे जनावरं वगैरे, वगैरे सगळे प्राणी. थर्ड डायमेन्शनमध्ये आपण असतो, माणूस. जे की आपण जगतोय सध्या जीवन. आपण माणूस आहोत. हे थर्ड डायमेन्शन आहे आपलं. सध्या आपण बोलतोय, कम्युनिकेट करतोय. वाय-फाय, सोफाय, ई-फाय कळलं का? जे काही आपण करतोय. फोर्थ डायमेन्शन अनसॅच्युरेटेड सोल्स म्हणजे अतृप्त आत्मा असतात बाबा. म्हणजे तुम्ही जे काय बोलत असता, आपण 4th आणि 4थ्याचं खूप कनेक्शन जुळतं पटकन. तुम्ही जे काय बोलत असता, जे करत असता, ते तुमच्याकडे येत असतं. मग त्यात तुम्हाला सोल्स येतील, कुठले अतृप्त आत्मे लागतील, कुठं काय होतील, कुणाला भूत लागल, भुताटकी लागल, अशा गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. ह्या का घडतात? अनेक लोकांना आपण दरवाजे ओपन करून कोण देतो? आपण. आपण दिवसभर बसतो. कुठं कशाला भीतो? भुताची भीती वाटते. ज्या वेळी तुम्ही असं म्हणत असता, त्याच्या उलटं ती एनर्जी भुताशी कनेक्ट होते आणि तुमच्या घरात येते. कोणी तुम्हाला वाटतं माझ्याविषयी वाईट विचार करतोय. कोणी तुम्हाला वाटतं, की तुमच्यावर टोनाटोटका की म्हणजे काय काळी जादू करतंय. पण ज्यावेळी तुम्ही त्या माणसाविषयी तसा विचार करता, त्याने जी काही एनर्जी सोडली असेल, तुमच्या डोक्यात विचार चाललाय, तुमचा दरवाजा खुला होतोय त्याच्यात. ती येऊन तुमच्याशी कनेक्ट होते आणि तुम्हाला त्रास द्यायला लागतं. का? त्याला म्हणतात भुताटकी किंवा खैज समजा. म्हणजे रस्त्याने चाललाय, भुताची भीती वाटते, अंगावर काटा येतो की नाही. एनर्जी कनेक्ट व्हायला सुरुवात होते. तुम्हाला खूप राग येतोय अचानक, म्हणजे असं चांगलं बोलताय अचानक खूप राग आला तुम्हाला. अचानक कुठनं येतो रे राग? असं काय तुमच्यात भूत शिरतं लगेच? कुठून येतो? लगेच तसे सोल्स कनेक्ट होतात आणि तुम्हाला राग येतो. आणि परत ते निघून झालं, की तुम्हाला वाटतं, "यार मी कसे रागवत नाही, मी का रागावले? आणि हे कसं माझ्याकडून झालं अन् मी कसं रागवू शकेल मी? मला माझं ते माझं लेकरू आहे ते, माझा नवरा आहे, माझी सासू आहे, मी का रागवेल यांच्यावरती? माझी बहीण आहे, आहे." पण जी घटना घडत होती, त्यामागे काय अचानक असं घडलं, की तुमचा पारा मेंदूचा चढला आणि तुम्ही त्यावरती रागवला. याचा अर्थ त्यामागे कोणीतरी असेल ना? असेल की नाही? मग त्याला म्हणतात सोल्स असतात असे, एनर्जीज. तुम्ही जसं एनर्जीत काम करता तसे अनेक असेच एनर्जी असतात, कनेक्ट होतात, लगेच कनेक्ट होतात. त्यासाठी रागावरती नियंत्रण 5 नियम जे दिलेत ना, मी सारखं ओरडून सांगतो, "बाळांनो करा, करा." हे जर 5 नियम फॉलो केले ना, तुमच्या जीवनात काय म्हणजे शांतता वाटेल, प्रेम निर्माण होईल, जे काही म्हणतो ना आपण, ते तुमच्या जीवनात आनंदित, सुखी, समृद्धी जीवन होण्याचा एक मार्ग दिला आहे रे. त्यांनी काही त्यांचे कुठले रूल्स लावलेत का?
ते सुद्धा नियम कुठले आहेत? आपल्याच वेदातले उचललेत बाबांनो. जेव्हा डॉक्टर मिकाऊ सर, तर पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगितली नसेल मी त्यातलं. आपल्या वाराणसीमध्ये आलते. त्यानंतर त्यांनी तसं बरेच गोष्टी ग्रहण संस्कृत शिकले. वेद शिकले. अथर्व वेदाचं वाचन केलं. सामवेदाचं वाचन केलं. अथर्व वेदामध्ये त्यांनी भरपूर काय-काय तिथं कळालं त्यांना तिथं रेकीविषयी. त्याचप्रमाणे त्यांनी आपले पुराण असतील वाचले. अशा गोष्टी त्यांनी ज्ञान आत्मसात केलं डॉक्टर मिकाऊ सरांनी. ते एक डॉक्टर होते, सर्जन होते. त्यांच्या गुरूंच्या ह्याच्यामुळे, परत त्यांच्या मुलांच्या त्या प्रेरणेमुळे. पुन्हा ते हिमालयात गेले. तिथं काय कोणी सांगतंय का ह्याच्याविषयी? तिथं काही एवढं जास्ती माहिती मिळाली नाही. मग तिबेटला आपली संस्कृती अ, ही झाली होती त्या विद्यापीठानंतर. पुन्हा तर तिथं काय-काय गोष्टी त्यांनी हे केल्या. नंतर त्यांच्या गुरूंनी सांगितलं, "कुठं काय मिळालं नाही, तुम्ही तर" म्हणजे तिथं 21 दिवस करायचे. काय कसं करायचं? गुरुची परमिशन घेतली, गेले त्यांनी. गुरु म्हटले त्यांना, की "आजपासून तू मर, मेलायस असं समज." म्हणजे तुला जर स्पिरिच्युअल बॉडीकडे जायचं असेल, तर स्वतःची ही शारीरिक बॉडी तुला थोडीशी बाजूला सारावं लागतील. मन, भावना, मोह, माया म्हणतो ना. त्यांना आद्यमाची करून ते नंतर ते साधना केली 20 दिवस. 21व्या दिवशी पहाटे त्यांना मी सांगितल्याप्रमाणे स्टोरीत असं घडलं. आलं का लक्षात? अशी त्यांची ती इथली बी स्टोरी आहे आपल्या इथं. मग मी काय म्हणत होतो, हे अफर्मेशन्स वगैरे आपण आलो होतो. तुम्हाला ते सांगता-सांगता मध्येच काही गोष्टी कळत गेल्या. अ, जे काही आपण बोलत असतो किंवा हे करत असतो, तर याचा खूप मॅटर होत असतो. तर सपोज एखादा माणूस खूप एकाच गोष्टीबद्दल विचार करतोय, आजाराबद्दल. कॅन्सर पेशंट त्याच्या शेजारी, तो त्याच्याबद्दल विचार करतोय. तो तसंच मला काय झालं तर, मला फलाना झालं तर आणि थेट तुम्ही चेक करा 3.5 कळत बी नाहीये तुला. मधल्या कालावधीमध्ये 1 ते 3.5 वर्षामध्ये ती घटना तुमच्यासोबत घडायला लागते. एनर्जी कनेक्ट होऊन जातात त्या संबंधित सगळ्या. त्यानंतर 5व्या वर्षी तुमच्यामध्ये तो घटक आढळणारच. कुठलाही रोग असो, कुठलंही काय असो. तुम्ही आत्ता जे काय बोलताय किंवा मागे जे बोललाय, तेच तुमच्या जीवनात चाललंय. कधी कोणी म्हणलं असेल, महिला असेल, तर मला कमी पगाराचा नोकरीवाला नवरा मिळाला तर आणि तिच्या जीवनात कमी पगार नोकरी म्हणजे कमी पगारवाला, कमी ग्रेडवालाच नवरा आहे. कोणी महिला म्हणली असेल, मला चांगला नवरा, बळकट पगार असावा मिळावा. तिच्या नशिबामध्ये तसाच नवरा आला. कोणी म्हणली असेल, मला कसा का मिळाला? चालेल, त्याला तसाच मिळाला असेल. जसं की देवाची इच्छा. बेस्ट. म्हणजे खूप काय-काय तुम्ही असं केलेलं आहे, की तुमच्या जीवनामध्ये घटना घडलेल्या आहेत. आलं का लक्षात? तुम्ही नकळतपणे जाणार. मला आज कोणी म्हणालं असेल, माझा सासरा असा मिळाली, सासू अशी मिळाली, बायको अशी मिळाली. हो, तशीच सेम तुमच्या जीवनात घडते. तुम्ही केलेलं अफर्मेशन, तुम्ही केलेलं मॅनिफेस्टेशन, चालता-बोलता घेतलेली भीती, चालता-बोलता केलेल्या गोष्टी तुमच्या जीवनात सेम घडतायत आत्ता. भूतकाळातल्या गोष्टी. कारण त्या तुम्ही मॅनिफेस्ट केल्या होत्या. कुठे ना कुठे, चालता-बोलता, काही ना काही. बस एवढंच त्यामागचं कारण आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो पास्ट लाईफ किंवा कार्मिक. कार्मिक म्हणजे काय? तुम्ही जे ऑटोमॅटिक ती एनर्जी असते. तुम्ही जे काय मागच्या जन्मी काय केलं असेल, त्याचं फेडण्यासाठी तशीच एनर्जी काही काळाने तुमच्या जीवनात उतरते. एनर्जी त्या थोड्या-थोड्या अंतराने तुम्ही काहीतरी अशा चुका करता, काय करता, त्याद्वारे ते मिक्स होते तुमच्यात आणि तशाच कार्मिक गोष्टी घडायला लागतात जीवनामध्ये. त्याला म्हणतात कर्म. मागच्या जन्मीचं कसं अटॅच होतं कोणाला कळत नाही. मी तर या जन्मी खूप काय-काय करतोय आता. कळायला लागल्यावर करायला लागले. किंवा त्या अगोदर बी काहीतरी चुका केल्यात का? तुम्ही काय जन्मला असं काहीतरी तुम्ही कर्मच करायला लागला होता का? नाही. मग त्या गोष्टी कुठं नाही कुठं एक संधी साधू म्हणतो ना आपण, आम्हाला एक संधी हवी बस. आणि ती त्यांना संधी मिळत असते. त्या गोष्टी अटॅच होऊन तुमच्या जीवनात तसं घडायला लागतं. आलं का लक्षात? कर्म सिद्धांत म्हणतो ना आपण. म्हणून निष्काम कर्म म्हणजे जे काय म्हणतात ना कृष्णाने सांगितलं. म्हणजे आपण काही टेन्शनच घ्यायचं नाही. जे काय करायचंय ते कर्म देवाच्या चरणी सोडायचं. काय असेल ते चांगलं-चांगलं, वाईट-वाईट तू बघून ये. मग ह्या अफर्मेशन जर तुम्हाला द्यायच्या असतील जीवनामध्ये चांगल्या, तर ह्या गोष्टी खूप जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जे काय करता, आता एखादा बघा माणूस सारखा बघा खूपच सेक्सबद्दल विचार करतो, तरुण तो पिसाटलेल्यासारखा सारखा विचार करतो. सारखं स्त्री असेल किंवा पुरुष असेल, तोच विचार करायला लागतो. तर त्यामध्ये डायन किंवा खैसू घुसतो. बघा तुम्ही.
सेक्शुअली तो मरूनच जातो माणूस विचार करून, करून. त्या गोष्टी कुठं करून, कुठं रेप करील, काय करील. झाल्यावर म्हणाले, "कसं घडलं?" कारण तशीच एनर्जी त्याने कन्व्हर्ट केली होती. ते तो अतृप्त आत्मे असतात. यौवन म्हणजे भर जवानीत गेलेले असतात. ते हडळ असो, डायन असो, भूत-पिशाच असो आणि तोच विचार करून तो माणूस त्याच्याच मागे धावत असतो. त्यावेळी तशी एनर्जीच त्याला कनेक्ट होते आणि तो माणूस एकदम म्हणतो ना, पिशाचासारखाच वागतो. त्याची नजर बघितली ना बाईकडे भिरभिरीच वाटते किंवा ती बाई बघितली ना असं वाटतं. उदाहरण सांगतोय तुम्हाला. हे कधी ऐकलंय तुम्ही? बघितलं असेल कधी फक्त तेच विचार करत असतात. त्यांच्या डोक्यात तेच चक्र चालत असतं, बाकी काही नाही. याचं कारण काय असतं? तशाच एनर्जी कनेक्ट होतात, हे तुम्हाला सांगायचंय मला. तुम्ही जर चांगलाच विचार केला, अभ्यासाचाच विचार केला, तर तुमच्याशी अशा काही एनर्जी चांगल्या कनेक्ट होतात, तुम्ही अभ्यास करणार. पण पॉझिटिव्ह एनर्जी कनेक्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि निगेटिव्ह एनर्जी कनेक्ट होण्यासाठी लगेच. कारण 4थ डायमेन्शन मध्ये अनेक एनर्जी येतात. तुम्ही ऐकलं असेल, भूत, प्रेत, पिशाच, नकारात्मक ऊर्जा, ब्लॅक मॅजिक, डायन, आढळं, आणखीन काय रे? खैसं. नावं सांगाल तेवढं कमी. अनेक एनर्जी आहेत. महिला, त्या म्हणजे ते हे असतात, चांगल्या एनर्जीचे असतात, वाईट ही एनर्जी असतात. पण ह्या एनर्जीला समजून घेणं आणि आपण कुठं कनेक्ट होतोय हे कळणं. तर दिवसभर बसला एकच विचार करताय तुम्ही कर्ज खूप आहे, कर्ज खूप आहे, पैशाचं म्हणून. अशीच एनर्जी कनेक्ट होणार की तुम्हाला खड्ड्यातच घालणार. तेच विचार करायला लावणार सारखं-सारखं 24 तास तेच डोक्यात उठलं तरी ते, झोपलं तरी ते. मग तुमच्या पॉझिटिव्ह अफर्मेशनचा उपयोग काय? बरं देत असाल हे चुकीचं देत असाल. हे झालं 4th डायमेन्शन, अनसॅच्युरेटेड सोल्स. 6th डायमेन्शन असतं ते आपण म्हणतो एनलाइटेड पर्सन्स ज्यांची कुंडलिनी सहस्रार पार करते. 7वं डायमेन्शन लाईट फक्त सगळीकडे प्रकाश. म्हणजे जीवन मृत्यूच्या पलीकडचे म्हणजे काय असतं कळतं. त्याचे 7 डायमेन्शन्स असतात. आपण राहतो ते 3rd डायमेन्शन. काही तुम्हाला नाही कळणार, अनुभव बी लागतो त्याचा. भरपूर काही गोष्टी असतात तिथपर्यंत पोहोचण्याकरता साधना तेवढी करावी लागते. ही काही गोष्ट जेवढी मी शब्दात सांगतोय तेवढी सहज पोहोचण्यासारखी बी नाहीये, सध्याच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही त्याला कुठेतरी हठयोग, क्रियायोग किंवा काहीतरी असं करावं लागतं. कुंडलीनी ॲक्टिव्हेट केलं तरी पोहचत नाही. मध्येच कुठेतरी अडकतं, हार्टमध्ये अडकतं किंवा थ्रोटमध्ये. ते माहीत नसतात टेक्निक अनेक असतात. त्याच्या साधना ह्या गोष्टी असतात आवश्यक. पण ह्या सगळ्या आपल्या जीवनात मी सांगत होतो ना डायमेन्शनचं त्यामध्येच सांगत होतो. ही एनर्जी तुमच्याशी कशा कनेक्ट होतात. आपण म्हणतो 3rd डायमेन्शनमध्ये पशु-पक्षी असतात त्यांना भूकंपाचं लगेच कळतं, सगळं काय कळतं. भलं त्यांना बोलता येत नाही. त्यांना कळतं सगळं, दिसतं सगळं. ओरडतात ते. गाई-म्हशींना बघा 2nd डायमेन्शन सगळं कळतं कुत्र्यांना, मांजरांना. ते बोलू शकत नाहीत. देवाने बघा त्यांना सगळं कळतं, पण काय ते व्यक्त करायची आणि देवाने माणसाला बघितलंय, बनवलंय अख्खं. पण आपण देवाला पाहू शकत नाही. आपण डोळ्याने दुनिया पाहतोय. पण देवाला बनवणारा पाहू शकत नाही. क्रिएट करणारा. आहे की नाही? बघा ना फॅक्ट. मग आपण जे काय बिघडवतोय जीवनातली काही-काही भरपूर गोष्टी असतात, त्या का बिघडतायत? ह्या कळायला हवा आणि हे जर नाही कळालं, तर काहीच उपयोगाचं नाही. आपण प्रत्येक गोष्ट करताना माझ्याकडून हे होत नाही, नाही बोलला की नाहीच घडत. का तुमच्यात ती कॅपॅसिटी नाहीये? तुमच्या सबकॉन्शियसमध्ये कॅपॅसिटी नाहीये. तुमचं सुपर ब्रेन आहे. सुपर ब्रेन म्हणजे काय असतं, की त्यात नाही हा शब्द नसतोच. एकच होणार, होणार, होणार. एक तर तुम्ही नाहीच्या बाजूने नाही तर होच्या बाजूने जा. जर-तरमध्ये नकोय. तर्काच्या त्याच्यात म्हणजे मध्येच अडकायला नकोय. आणि 99 टोकलं की कुठं अडकतं मध्येच अडकतात. धड हो बी नाही, धड नाही बी नाही. होईल नाही, होईल नाही, होगा नहीं, होगा नहीं असंच चालतं. एक कुठली तरी बाजू पकडा ना, हा पॉझिटिव्हच नाहीतर निगेटिव्ह. तुम्ही कुठेतरी अर्ध्या प्रकाशानं अर्ध्या उजेडात राहिला बघा, अर्ध्या अंधारात राहिला बघा.
त्यामुळे भरपूर गोष्टी फॅक्टमध्ये येत नाहीत. तुम्ही सगळे सुपर माइंड आहे. सुपर कॉम्प्युटरपेक्षा जास्त जबरदस्त तुमचं शरीर आणि माइंड आहे. पण तुम्ही ते केलं ठरवलं तर. आता मी जर तुम्हाला म्हणलं, आपण सारखं खूप काय-काय करतो. साधारण माणसाला कॅन्सर होतो, का डायबिटीज होतो, फलानं होतं, काय-काय होतं. कधी पागल माणसाला बघितलेलं आहे की कॅन्सर झालाय, काय डायबिटीज झालाय, ते कुठं पडतंय. कधी बघितला का तुम्हाला सुपर कॉन्फिडन्स म्हणून? ऐकलं कधी तुम्ही? का? ज्या माणसाला जी गोष्ट माहीतच नाही त्या गोष्टीबद्दल तो विचार करेल कशाला? त्याचं माइंड मोकळं आहे. त्याच्या डोक्यात काय नाही असलं. हे काय त्याच्यावर विचार करतच नाही ना तो. कनेक्टच नाही त्या विचारांशी. तुम्ही कॅन्सर नावाच्या शब्दाशी कनेक्ट झाला, की लगेच धडकी भरते. भूत नावाच्या शब्दाशी कनेक्ट झाला, की धडकी भरते. म्हणजे तुम्ही किती कनेक्ट होता त्या शब्दांशी. असं कनेक्ट नाही झालं पाहिजे कुठल्याही शब्दाशी बिनकामाचं. दुसऱ्याचं दुःख ऐकताना इतकं कनेक्ट होता, की ते दुःख काही दिवसांनी तुमच्याच जीवनात घडायला लागतं. होतं की नाही? "हां ना बाबा, जे खांदा आहे माझा, लय वाईट झालं तुझं. ती बायको नीट वागत नाही, आई नीट नाही वागत, सगळी भांडणं घरात." "ये ठेव डोकं." तो बी एकदम मन लावून ऐकतो, मन लावून सगळं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर. त्यावेळी काय होतं, तो जो काय बोलतोय ते सगळं तुम्ही घेताय तुमच्यामध्ये आणि सगळं काही दिवसांनी प्रकट होणार आहे तुमच्या जीवनात. बस त्या गोष्टींचं लक्षात घ्या, सांगायचंय तुम्हाला. मग तुम्हाला खूप इंटरेस्ट वाटतो कोणाच्या लाईफमध्ये दुःख चाललं असेल तर. असं चाललंय का? मग असं कर, तसं कर, असे होतंय का? तसं होतंय का? भांडणं होतात का? तंडण होतात का? कुठं दिवस चालले का? फलान चाललंय. सेम कंडिशन तुमच्या जीवनामध्ये घडायला लागते काही दिवसांनी. कधी विचार केला त्याचा? का दुःख येतं? काय दुःख असतं? ह्यात जगात कुठली गोष्ट म्हणतात ना, अभाव-बिवगाव काही शिल्लकच नाही. भीती-भीती गोष्टच नाही ह्या जीवनात. या जगात कुठली. फक्त सावधगिरी एकच गोष्ट आहे. अलर्ट म्हणजे जागरूक राहणं एकच गोष्ट आहे. समजतंय का? तुम्ही भूतच बघितलं नाही तरी घाबरता. कुठल्या रोगाचा पत्त्या नाही त्याला आधीच घाबरता तुम्ही कोणाचं बघून. का? जी फॅक्टमध्येच नाहीये, तुमच्याशी निगडीत नाही, तुम्ही कनेक्ट होता त्याच्याशी घाबरायला लागता. ती कनेक्ट होऊन जाते तुमच्याशी. मी जर आत्ता म्हणलं तुम्हाला, मनात फक्त भूत, भूत 10 वेळा बोला. बघा तुमचं कसं होतंय माइंड. बोलून बघा. अरे आहे की मी तुम्हाला काय घाबरता? तुमच्याला गॅरंटी देतो तुमच्या जीवनात तसलं काय उरतच नाही. भूताचं भूतच म्हणेल, तर जातो निघून ह्याच्यापाशी नको होत राहायला इथं. अशी परिस्थिती तुमची ध्यानात ठेवा. थोडंसं विचार करा ना. हळू ते दिसायला लागतं निघून बी जातं, राहत नाही काय, कळलं? तुमच्या पुढं दत्तगुरू, जिथं कुठे येतं ना तुम्ही आसपास शिकायला, तिथं नवनाथांची शक्ती, गुरु गोरक्षनाथ महाराज तंत्राचे महाज्ञानी, दत्तगुरू, सगळं तंत्र-मंत्र, यंत्र सांभाळणारे. हां, आदिमाता आई चंडिका, जिच्या समोर ती कालीमातेसारखे कसे रूप घेऊन कालीमाते वध करते सगळ्या दुष्टांचा. हां, अनिरुद्ध एवढा तुमच्यासमोर शंखशिव, परमशिव, किरात रुद्रवल्लभ या ताकद आहे तुमच्यासमोर आणि तुम्ही जर घाबरला ना, तुम्हाला काय उपयोग नाही. विश्वास नसेल तर इथं येऊन माझ्यावर नका ठेवू, ह्यांच्यावर विश्वास ठेवा. फक्त थोडासा धैर्य धरा, व्यवस्थित होऊ द्या. एकदम काय जर झालं तर प्रॉब्लेम होतात. थोडंसं धीराने घ्या. कळलं का? शब्द बोलायला बी भीती वाटते. ते तुम्ही त्यापासून पळताय, पण ते तुमच्या मागे पळतंय आणि तुम्ही जवळ येताय हेही लक्षात ठेवा. म्हणजे आज ना उद्या तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतो. पळायला लागतं. भूत म्हणजे भूतकाळ बी असू शकतो. एकच अर्थ लावून धरला भूत म्हणजे भूत. पण करून तर बघा.
मग जाऊन द्या तुम्हालाच काहीतरी चांगल्या शिव्या द्या तुमच्या आवडीच्या. तुम्हाला चांगलं काय कसं वाटतंय बरं? का बरं? तुम्ही जागरूक आहात ना, जरा ऐकताय मला आता. पण ज्यावेळी झोपेत असता तेव्हा किती शिव्या देता स्वतःला? कशा-कशाला घाबरता? समजतंय का तुम्हाला? ज्यावेळी मी जागरूकतेने सांगतोय, की जाणून-बुजून तुम्ही असं करा, त्यावेळी तुम्ही काय करताय? करत नाहीये. मग झोपेत भांडता का तुम्ही? मी असं म्हणायचं का रात्रंदिवस तुम्ही झोपलेलं असता, मेलेलंच असता? मग का भांडणं, क्रोध होतो? का राग-राग करता? मी असं म्हणायचं का? शब्द जे तोंडातनी पडतात, ते तुमचे असेच पडत असतात झोपेत. तुम्ही काय जागेपणी नसताच का? तुमचा प्रत्येक शब्द येणारा तुमच्या थ्रोट चक्रातून घसरत-घसरत वर येत असतो आणि तो प्रत्येक शब्द तुमच्या हार्टला कनेक्ट होऊन, ब्रेनला कनेक्ट होऊन येत असतो. त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दाची व्हॅल्यू खूप मोठी रिसेप्टिव्ह सिस्टम ब्रेन सबकॉन्शियस माइंडमधली सबकॉन्शियस माइंडमध्ये सहज पाठवत असते. आणि त्या घटना काय सबकॉन्शियस माइंडमध्ये जरी गेली, तुम्ही तिथून थोडंसं दाबली, दमन केली, तर अनकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते. कधी ना कधी ती वर येते. समजलं? कधी मंदिरात गेलेलं असतात, तिथं बघा बाहेर गेल्या-गेल्या तुम्हाला एकदम अशा मूर्त्या कोरलेल्या असतात, की ते सेक्शुअल वाटतात. वाटतात की नाही? तुम्ही गेलं की काय आहे बाबा इथं मंदिरं-फिंदिरं काय हे असलं काय कोरलंय ह्यांनी, काय नाही काय कळतच नाही म्हणणार. इथं मंदिर आहे का काय आहे? म्हणता की नाही? पण पुन्हा मंदिराच्या आतमध्ये देवाऱ्या देव देव त्याच्यात ह्याच्यात एंट्री केल्यावरती आपण गाभाऱ्यात, तिथं तर मेडिटेशन सेंटर असतंय, देव असतोय. बसा म्हणतात, मेडिटेट करा. पण आत गेलं तरी काय विचार बाहेर असं लावलंय, असल्या मूर्ती आणि इथं म्हणतात मेडिटेशन करा. कसं करायचं? हां, ते तुमचा प्रॉब्लेम आहे. देवाचं मंदिर बनवणाऱ्याचा नाही, तो मंदिर बनवणारा खूप समजदार होता. त्याला खूप इन्फॉर्मेशन चांगली माहीत होती. त्याने हा बाहेर मेसेज दिलता, की तुमच्या डोक्यामध्ये असे-असे काय गुण असतील, तर तुम्हाला आतमध्ये जाण्यास परवानगी नाही. तुम्ही इथेच थांबा. अजून इथंच आहे. तुझ्या लायकीचे नाहीत तुम्ही मेडिटेशन करण्याच्या. त्यांचा हा मेसेज होता. आणि जो तिथूनही पुढे जातो, पण त्याच्या डोक्यात तसे विचार येत नाहीत. त्यांच्यासाठी हा मेसेज होता, की तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेले असतात. लव्ह लाईफ सेकच्या. तुम्ही आता मेडिटेशन करू शकता, इथं राहू शकता. तुमच्या डोक्यात असले विचार येत नाहीत. एकच मंदिर, पण अर्थ कसे काढायचे? परमिशन कोणाला? तुमच्या डोक्यात तेच भूत खेळत असेल, तर पुढे जाण्यात काय अर्थ आहे तिथं? जेव्हा तुम्ही त्या मंदिरात जाल, आतमध्ये गाभाऱ्यात, तेव्हा माइंडसेट कसा असावा, की ध्यानधारणेचाच असावा ना. म्हणजे आपली बुद्धी काम कसे करते, आपण जे पेरतो डोक्यात, तेच जाईल तिथं उगवत राहतं, नुसतं कनेक्ट करत राहतं. तुम्ही जर कॅन्सरचा विचार केला, तर सगळी कॅन्सर हॉस्पिटलच दिसणार आणि म्हणे, "हे असलंच का दिसतंय?" म्हणे. पण तुम्हीच बोलवून घेताय, घाबरताय, बोलवताय त्याला. काही संबंध नसताना कनेक्ट होताय. म्हणून ते दिसणार आहे तुम्हाला ते सारखं. ॲम्ब्युलन्स दिसेल, काय दिसतंय, कोणी ॲम्ब्युलन्सला घासलं, सारखी ॲम्ब्युलन्स दिसेल. घाबरणार किती दिवस? पळणार किती दिवस? भुताखेतांना तुम्ही घाबरलाच नाही, तर तुमच्यात एंट्रीच करू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्ही घाबरताय ना, तोपर्यंत तुम्हाला ते काही बी करतील. आतून खातील तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही घाबरणार नाही ना, त्यावेळी तुम्हाला काहीच ताप नाही. आणि माणूस घाबरतोच खूप गोष्टीला. जी गोष्ट नाही त्यालाच घाबरतो. माहीतच नाही त्या गोष्टीविषयी का घाबरायचं? हं. ह्या युनिव्हर्समध्ये ज्या काही एनर्जी आहेत, एनर्जी काय म्हणतो एनर्जी कॅन नॉट डिस्ट्रॉय अँड बनवू कॅन नॉट मेकिंग ना मेड. नाही बनवू शकत. एनर्जी फक्त ट्रान्सफॉर्म होऊ शकते, बदलू शकते. तुमच्यात जे निगेटिव्ह असेल ते पॉझिटिव्ह करू शकतो. पॉझिटिव्ह असेल, ते निगेटिव्ह होऊ शकते. पण एनर्जी डिस्ट्रॉय नाही होत. एनर्जी एनर्जी कॅन नॉट डिस्ट्रॉय, बट ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. एनर्जी मेड एंड मेक करू शकत नाही. ते ऑटोमॅटिक आहेच ऑलरेडी. त्यामुळे तुम्ही बनवू शकत नाही आणि त्याला हेही करू शकत नाही. डिस्ट्रॉय संपतच नाही. ऐकलं असेल कधी? मग एनर्जी आपण जर बनवू शकत नसेल, तर बदलू, ट्रान्सफॉर्म करण्याचा तर प्रयत्न करू शकतो ना आपण.
निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. बरोबर की नाही? मग अफर्मेशनच्या स्वरूपात जेव्हा अफर्मेशन देत असतो आणि थर्ड डायमेन्शनची आपण राहत असलेली अफर्मेशन जर चांगल्या सोल किंवा कुठं जायची असेल, तर किमान ती अफर्मेशन 21 दिवस, 43 दिवस, 2 महिने, 3 महिने द्यावीच लागतात. कधी कोणाच्या जीवनामध्ये 1 आठवड्यात फरक पडेल, त्या अफर्मेशनचा कधी व्यवस्थित दिली तर 15 दिवसामध्ये, कोणाचा 21 दिवसामध्ये, कोणाचा 3 महिन्यामध्ये, कोणाला वर्षाने पडेल, सांगू शकत नाही. तुम्ही कसं काम करता, कधी देता, काय देता, हे खूप इम्पोर्टंट असतं या अफर्मेशन्समध्ये. सोप्पा विषय किती वाटतो सगळीकडे ऐकतो अफर्मेशन विषय. आय लव्ह यू, फॉरगिव्ह, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी. हां, एवढं करत बसायचं फक्त. ते कसं करायचं, काय करायचं, श्वासाची रिदम काय हवी अफर्मेशनला, ब्रीथिंग काय हवी, हे तुम्हाला कळायला हवं. तर तुमचे अफर्मेशन 100% वर्क करतीलच. जिभेवरती सरस्वती कधी असते, हेही कळायला पाहिजे ना. नुसतं आपण काहीही बोलत राहतो आणि प्रत्येक शब्द जेव्हा तुमच्या थ्रोट चक्रातनी घासत वर येतो ना, तेव्हा येणारा प्रत्येक शब्द तुमच्या हृदयाला, मेंदूला, सबकॉन्शियस माइंडला हिट करत असतो. रिसेप्टिव्ह सिस्टम आणि आउटगोइंग सिस्टमचा संबंध असतो. आउटगोइंग कुठून होतंय ते तर साठवलंय तिथूनच होतंय. पण दुसऱ्याचं बी काय ऐकताना, दुसऱ्याबद्दल काय चिंतन मनन करताना, निंदा करू नये म्हणतात ना, तर ते तुमच्या अनकॉन्शियसमध्ये जाऊन बसतं. तुम्ही जिथंच विषय सोडला असं वाटतं, तो विषय पुन्हा कितीतरी दिवसांनी आठवतो. का आठवतो? सोडला होता तर. समजा तुम्ही नॉन-व्हेज सोडलंय आणि कुठेतरी गेला एखाद्या नॉन-व्हेजच्या हॉटेलच्या समोर वगैरे, लाल-लाल चांगलं एकदम बघितलं तळलेलं. का तुम्हाला खावंसं वाटतं? जर सोडलंय तर का पकडावं वाटतं? कधी सोडलेलं नसतं, दमन केलेलं असतं, साठवलेलं असतं अनकॉन्शियस. तर सोडलंच आहे तर का आठवतंय? का पाणी येतंय? का इच्छा होते? याचा अर्थ तुम्ही सोडलं नव्हतं, फक्त दाबलं होतं. तू वर निघू नको. कळतंय तुम्हाला काय सांगायचंय? म्हणजे कितीतरी मॉडॅलिटी शिकला अफर्मेशनच्या फलानं तर कळलं तर पाहिजेल ना काय? कुठं 369 का काय Tesla फलानं कळलं तर पाहिजे Tesla कधी करत होता. त्याने मस्त लाख बुक लिहून ठेवलेत. पण तुमच्या काय उपयोगाची ते त्याचे अनुभव आहेत. तुम्ही 10 सिक्रेट्स बुक वाचले. काय फायदा? ते त्याचे अनुभव आहेत. तो फक्त तुम्हाला थोडंसं गाईड करेल एखादं, की "मारे असं-असं करा." पण त्याने त्याच्या जीवनात जे काय घडवलंय तसं तुम्हाला तुमच्या जीवनात घडेल का? नो वे. कसं घडू शकतं? नाहीच घडू शकणार. सद्दाम हुसेनचं पुस्तक वाचलं. तुम्ही बनाल का सद्दाम हुसेन? हिटलरचं वाचलं. हिटलर बनाल का तुम्ही सध्याच्या काळात? नो. ते त्याचे अनुभव होते. त्याने कसं-कसं बनला, काय केलं, बायोग्राफी लिहिली, बनला. कुठलं योगी वाचलं, माझी कथा ऐकला तुम्ही किंवा कितीतरी सांगतो. तुम्हाला काय फायदा? मी फक्त एक मार्गदर्शन करणारा गुरु आहे, की तुम्हाला शब्दांचे झटके देऊन जागे करून पाहतो सारखं-सारखं काहीतरी बोलून अ, कडू शब्द बोलून किंवा गोड शब्द बोलून. पण तुम्ही अलर्ट राहावं यासाठी. तुम्हाला तुमचे आई-बाप पेन देतील, वही देतील, शाळेत ॲडमिशन घेऊन देतील, पुस्तकं देतील, खायला-प्यायला चांगलं देतील, पैसे देतील, चॉकलेट देतील, गोळ्या देतील. पण तुमचं ते मेन तुम्हाला तेच करावं लागणार. तुम्हाला अभ्यास स्वतःचा तुम्हालाच करावा लागणार आहे. दुसरं कोणीही करू शकणार नाही. कळतंय सगळ्यांना? सगळं व्यवस्थित थोडक्यात सांगितलंय मी थोडंसं. तुमच्या डोक्यात बसलं मला काय म्हणायचंय अफर्मेशन्सबद्दल. अफर्मेशन्स देताना किती गोष्टी इम्पोर्टंट असतात. आपण डेलीमध्ये कसं बोललं पाहिजे आता? डेली लाईफमध्ये आपण रागाला सोडून द्या. शांत राहा. लगेच उत्तर कोणाला देऊ नका. मध्ये 30 ते 50 30 सेकंदांचा गॅप घ्या. शांत राहा. वेट करा आणि मग उत्तर द्या. तर तुमचा प्रत्येक येणारा शब्द रागाने किंवा प्रेमाने त्यावरती तुम्हाला संधी मिळते सुधारण्यासाठी, कर्म करण्यासाठी.
मग चुकीचे शब्द जाणार नाहीत. जातील ते चांगले शब्द जातील. 30 सेकंदामध्ये तुमचा राग आलेला एका सेकंदाचा राग 30 सेकंद तर लागतील ना डाउन व्हायला. 20 सेकंद तर लागतील ना. मग आपण काहीही अनावश्यक बोलता कामा नये. नसेल कोणाचं काय बोलायचं उत्तर शांत राहा. हं, हं करा. काही बोलायचं नाही. तो तसाच असा आम्हाला काय घेणं-देणं नाही. तुम्हाला काय वैयक्तिक घेणं-देणं आहे? कोणालाही नावं ठेवण्याच्या फंद्यात पडू नका. हा भाग पूर्ण समजला आता?